इथिक्स इज नॉट. नीतिशास्त्र म्हणजे काय नाही? क्वेश्चन मार्क द्या. आता जनरली काय होतं की नीतिशास्त्राचं जो काही हे आहे रिलेशन ते आपण कशाबरोबर लावतो? लॉ बरोबर लावतो, रिलिजन बरोबर लावतो, कस्टम्स आणि ट्रॅडिशन बरोबर लावतो, किंवा आपल्याला जे काही वाटतंय म्हणजे आपलं इंट्युशन काय म्हणतंय त्याच्याबद्दल आपण काय करतो, त्या गोष्टीचं संबंध त्या ठिकाणी लावतो. पण नीतिशास्त्र म्हणजे हे नाहीये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला म्हणलं की ह्या ज्या गोष्टीत म्हणजे कुठल्या कुठल्या, आता नीतिशास्त्र जे आहे, काल डायग्राम काढली होती ना तुम्हाला, इथं इथिक्स काढलं होतं आणि इथं काय काढलं होतं? लॉ, रिलिजन, कस्टम्स अँड ट्रॅडिशन. म्हणजे हे काढत चला वाटलंच तर थोडं म्हणजे लक्षात येईल. हे नोट्समध्ये नाही आहे नाही का. कस्टम्स, ट्रॅडिशन, त्यानंतर काय असणार आहे? फिलिंग्स. ठीक आहे, आणि हे ओव्हरलॅप होणार आहे. ठीक आहे, म्हणजे एकमेकाबरोबर काय होऊ शकतं? हे ओव्हरलॅप होऊ शकतं. पण नीतिशास्त्र म्हणजे काय नाहीये? इक्वल टू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीत कशा इक्वल टू नाही आहेत. एक एक बघूया आपण. हे लिहिलं म्हणजे इथल्या नीतिशास्त्र, इथले कायदे, कायदा, धर्म, प्रथा, परंपरा, आणि दुसरं काय असणार आहे? फिलिंग्स, म्हणजे तुमच्या भावना. ठीक आहे, लिहिलं. आता पहिला जो काही मुद्दा आहे म्हणजे आपण समजून घ्या, तुम्हाला देतो लिहून मी. इथिक्स आणि लॉ हे आपण डिटेलमध्ये पण परत बघणार आहे. इथिक्स वर्सेस लॉ, दोघे एकमेकाला कसं करणार आहे. मग पुढचा मुद्दा आहे. आता फक्त काय करायचं आपल्याला? व्हॉट इथिक्स इज नॉट, म्हणजे इथिक्स काय नाहीये ते समजून घ्यायचं. ठीक आहे, आता इथिक्स आणि लॉ म्हणजे इथिक्स म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आता इंट्रोडक्शन करताना काय करायचं आपल्याला? नीतिशास्त्राची तुलना बऱ्याचदा आपण कशाबरोबर करणार आहे? कायद्यांबरोबर, प्रथा परंपरेबरोबर, धर्माबरोबर आपल्याला करताना आढळून येते. पण नीतिशास्त्र म्हणजे केवळ कायदा, केवळ धर्म किंवा केवळ प्रथा परंपरा हे नव्हे. नीतिशास्त्राचा जो काही आवाका आहे तो खूप जास्त वेगळा आणि खूप जास्त व्यापक आहे. म्हणजे हे कीवर्ड्स असे वापरायचे म्हणजे काय होतं की इंट्रोडक्शन तुमचं त्या ठिकाणी होणार आहे. एक्झामिनरला काय कळणार आहे की तुम्हाला गोष्टी कळल्यात आणि त्यानंतर तुम्ही काय करताय? फ्लो बाय लगेच काय करताय? फ्लोमध्ये त्या गोष्टी लिहितायत. म्हणजे एक नंबरला काय तर सामान्यतः इथिक्स म्हणजे नीतिशास्त्र म्हणजेच कायदा अशी काय असणार आहे? बऱ्याच लोकांची किंवा सामान्यतः अशी धारणा त्या ठिकाणी असणार आहे. पण आता काय आहे? लॉ जो आहे म्हणजे सिमिलरिटीज काय दोघांमध्ये, तर इथिक्स आणि लॉ ह्या दोन्ही जी गोष्टी आहेत तर त्यांचा काय करणार आहे? ह्युमन कंडक्ट जो आहे म्हणजे मानवी व्यवहार आहे तो काय करणार आहे? रेग्युलेट करणार आहे. लॉ काय करणार आहे? तुमचा लिगल कंडक्ट म्हणजे तुमची कायदेशीर वागणूक कशी असली पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे. इथिक्स तुम्हाला काय सांगणार आहे? तुमचा मोरल कंडक्ट म्हणजे तुमचं जी काही नीतिमत्तेपूर्ण वागणूक आहे कशी तर ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आता इथिक्स आणि लॉ हे ह्यांच्यामध्ये जर सिमिलरिटी असेल तरी पण काय असणार आहे? बरेच डिफरन्सेस पण त्या ठिकाणी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉ जो आहे तो काय आहे? एका ठिकाणचा कायदा वेगळा असतो. बघितलं तुम्ही म्हणजे कायदा काय असतो की देशाप्रमाणे असतो किंवा रिजन प्रमाणे असेल. म्हणजे महाराष्ट्र स्टेटचा कायदा असेल, युपीचा कायदा असेल किंवा पूर्ण भारताचा कायदा असेल. सेमच कायदा पाकिस्तानमध्ये असणार आहे का? तर तो वेगळा कायदा त्या ठिकाणी असेल. ठीक आहे, तालिबानचा कायदा सेम असेल का? त्यांचा कायदा काय असणार आहे? वेगळा असणार आहे. इथिक्स जे आहे ते कसं आहे? युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहे. ठीक आहे, म्हणजे सगळीकडे ते त्या ठिकाणी असणार आहे. दुसरं काय असणार आहे? काही जे कायदे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही हे म्हणलं तुम्हाला मी जे काही आफ्रिकेमध्ये हे होतं बघा अगोदर रेशियल सेग्रिगेशन होतं. म्हणजे कृष्णवर्णीय आणि काय गोऱ्याला काय म्हणतो? श्वेत. मग ठीक आहे, श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यामध्ये भेदभाव होता. कालच तुम्हाला मी सांगितलं काय? त्यांच्या बसेस वेगळ्या होत्या, त्यांचे पब्लिक प्लेसेस त्या ठिकाणी वेगळी होती, त्यांची हॉटेल्स त्या ठिकाणी वेगळी होती, त्यांचे सगळेच जे नियम आहेत पनिशमेंटच्या सुद्धा गोष्टी काय होत्या? खूप जास्त वेगळ्या होत्या. म्हणजे काय ही बऱ्याच वेळा कायदा काय असतो तर तो अनइथिकल सुद्धा असू शकतो. म्हणजे कायदा काय कायमच इथिकल असेल असं गोष्ट नसणार आहे. आता गांधीजींनी ज्यावेळेस काय हे केलं होतं, साल्ट मार्च केला होता किंवा सिव्हिल डिसओबिडियन्स केला होता, त्याला काय म्हणतो आपण? कुठला आंदोलन? सविनय कायदेभंग केला होता.
तर त्यावेळेस काय केलं होतं, जे कायदे काय अनइथिकल आहेत ते त्यांनी काय केले होते, ब्रेक त्या ठिकाणी केले होते. त्यामुळे काय इथिक्स आणि कायदा हे काय नसणार आहे, सेम नसणार आहे. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा घ्या की इथिक्स आणि रिलिजन. इथिक्स आणि रिलिजन म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की इथिक्स पण काय करणार आहे, लोकांचा कंडक्ट म्हणजे ह्युमन बिहेवियर जो आहे मानवी वर्तणूक हे करणार आहे. आणि रिलिजन पण तुम्हाला तेच गोष्ट सांगतं, करुणेनं वागा, एकमेकांना व्यवस्थित ट्रीट करा, दुसऱ्यांची काळजी घ्या. ठीक आहे. म्हणजे मोरली काय करा तुम्ही त्या ठिकाणी हे करा. पण इथिक्स आणि रिलिजन ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत, ॲज इट इज त्या ठिकाणी नाही आहेत. म्हणजे दोघांमध्ये सिमिलरिटीज आहेत पण दोघांमध्ये डिफरन्सेस पण आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा काही जी लोक आहेत ती कशा असतील, फॉर एक्झाम्पल भगतसिंग जे आहेत ते कसे होते, नास्तिक होते. आता ते नास्तिक आहेत म्हणून त्यांना आपण अनइथिकल म्हणू शकतो का? पण भगतसिंग जे आहेत ते काय होते, इथिकल पर्सन त्या ठिकाणी होते. जसं सुकरातने काय केलं, त्याच्या प्रिन्सिपलसाठी काय केलं, स्वतःचा जीव दिला. तसंच भगतसिंगाने सुद्धा त्यांना पण पळून जाण्याच्या विविध ऑपॉर्च्युनिटीज आल्या होत्या, संधी आल्या होत्या. पण भगतसिंगांनी काय केलं की शेवटी त्यांचं करेज, त्यांचं धैर्य किंवा त्यांचं जे काही प्रिन्सिपल आहेत त्या मूल्यांसाठी किंवा देशभक्तीसाठी काय केला, स्वतःचा त्यांनी काय स्वीकारला, मृत्यूदंड त्या ठिकाणी स्वीकारला. म्हणजे ते पण म्हणजे हे जे क्वालिटीज आहेत ते काय करणार, माणसाला इथिकल बनवणार आहेत. भगतसिंग कुठल्याही धर्माला मानत नव्हते. ठीक आहे. म्हणजे त्यांच्यासाठी काय धर्म कुठला नव्हता, तर ते अतिष्ठ होते. म्हणजे काय की एखादा नास्तिक माणूस सुद्धा काय असतो, इथिकल त्या ठिकाणी असू शकतो. किंवा धर्मामधील जे काही प्रिन्सिपल आहेत ते पण काय असू शकतील, अनइथिकल त्या ठिकाणी असू शकतात. फॉर एक्झाम्पल ट्रिपल तलाक. ट्रिपल तलाक 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 म्हणजे जो काही इस्लाममधला जो काही लोक म्हणत होते की काय तो इस्लामचा पार्ट आहे, पण कोर्टने सांगितलं की हा इस्लामचा धर्माचा पार्ट नाहीये. पण तो बरेच वर्ष काय होता, चालत होता. तसंच हलाला असेल किंवा बऱ्याचशा ज्या गोष्टीत. ठीक आहे. किंवा हिंदू धर्मामध्ये पण जे काही तुम्ही गोष्टी बघितल्या म्हणजे जे की महिलांना टेम्पल एंट्री बॅन होती, शबरीमाला असेल किंवा शनी शिंगणापूर असेल किंवा हाजी दर्गा असेल. म्हणजे काय केलं होतं, महिलांना एंट्री नव्हती तिथं. ठीक आहे. म्हणजे धर्मानुसार त्यांनी सांगितलं होतं की काय हा धर्माचा इसेन्शियल पार्ट आहे. म्हणजे आपल्या संविधानात अशी तरतूद आहे की जो भाग जो आहे तो धर्माचा इसेन्शियल पार्ट असेल, म्हणजे काय असेल, त्याशिवाय धर्माची डेफिनेशन होत नसेल तर तो काय मानला जातो, भाग तुमच्या राईट टू रिलिजन म्हणजे धर्माचा भाग मानला जातो. म्हणजे शबरीमालाची जी केस होती त्यात आर्ग्युमेंट्स मेन काय होत्या, तर त्यांनी काय होतं की जे काही ती डेटी शबरीमाला ती कशी सेलेस्टियल डेटी किंवा सेलिबसी म्हणजे ब्रह्मचरी काय आहे डेटी आहे. आणि वर्षानुवर्ष काय तिथं महिला त्या ठिकाणी जात नाहीयेत. ठीक आहे. म्हणजे हा त्यांचा आर्ग्युमेंटचा पार्ट होता. आणि त्यांनी काय म्हणलं होतं की महिलांना आम्ही कुठलं त्यांच्यावरती भेदभाव म्हणून बॅन करत नाहीये, पण काय हे धर्मामध्येच त्या ठिकाणी नाहीये. ठीक आहे. म्हणजे शनी शिंगणापूरचा तोच मुद्दा होता, हाजी अली दर्गाचा तोच मुद्दा आहे. पण सगळ्या केसेसमध्ये कोर्टने एकच बघितलं, काय हा जो काही भाग आहे तो त्यांच्या इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेसचा आहे का. आता तुम्ही म्हणाल की इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस म्हणजे काय, तर शिखांनी पगडी बांधणं, ठीक आहे, ते किरपण ठेवणं, ह्याशिवाय त्यांच्या धर्माची व्याख्याच त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे हे त्यांच्या कशाचा आहे, इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेसचा भाग आहे. पण एखाद्या जी काही माणूस आहे त्याला त्याच्या फक्त जेंडरवरती किंवा सेक्सवरती, ठीक आहे, तुम्ही त्याला अपोज करताय, हा इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेसचा भाग नाहीये, त्यामुळे काय तुम्ही त्यांना बॅन करू शकत नाही, असा जो काही निर्णय आहे तो त्या काळी सुप्रीम कोर्टने दिला होता. म्हणजे धर्मामध्ये पण काय असू शकतील, बऱ्याचशा ज्या गोष्टी ते काय असू शकतात, अनइथिकल असू शकतात. म्हणजे इथिकल धर्म आणि इथिक्स हे साईड बाय साईड जाऊ शकतात. कधीपर्यंत, जोपर्यंत काय तो जो इथिक्स जो आहे आणि धर्म जो आहे तो काय मानवी कल्याणाबरोबर म्हणजे सगळ्या लोकांना काय असेल, सेम असेल, युनिव्हर्सल प्रिन्सिपल असेल. पण ज्यावेळेस डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी येईल त्यावेळेस काय असणार आहे, इथिक्स आणि रिलिजन काय होतील, वेगवेगळे त्या ठिकाणी होतील. म्हणजेच काय इथिक्स म्हणजेच धर्म असं आपल्याला काय करता येणार नाही, म्हणता येणार नाही. क्लिअर. आता पुढं जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच वेळा काय असतं की इथिक्स आणि आपल्या फिलिंग्स म्हणजे आपल्या जे काही भावना आहे त्या भावनेबरोबर काय केलं जातं, त्याला कम्पेअर केलं जातं. इथिक्स म्हणजेच काय, लोकांना वाटणाऱ्या भावना. म्हणजे बऱ्याचशा वेळा म्हणजे आता फिलिंग्स काय असतात, फिलिंग जे आहेत ते काय करतील, घडणुघटी बदलू शकतात. कारण जे काही माणसाच्या जे भावना आहेत त्या भावना काय असतात, बदलू शकतात. म्हणजे आता मी जर तुम्हाला काहीतरी चुकीचं शिकवायला लागलो, तुम्ही काय म्हणणार, सर काही चांगलं शिकवत नाही, मास्तरला काही येत नाही, ठीक आहे, टाइमपास होतोय, ऑनलाईन लेक्चर करून घेतो, नाही तर बघतो परत. ठीक आहे. आणि
म्हणजे ही आणि मी जर तुम्हाला एक्झामच्या रिलेटेड मी घेतले क्वेश्चन आले तर तुमची फिलिंग कशी होणार लगेच बदलणार. ठीक आहे, मास्टर शिवाय पर्यायच नाहीये, जावंच लागते, अटेंड करावंच लागते. ठीक आहे. आणि दुसरं काय, जर तुम्ही चांगल्या मूडमध्ये असाल, म्हणजे आपण सगळे लहानपणी मूड बघूनच घरच्यांना मागायचो, काय सहलीला जायचं असेल, कुठं काही एखादं पैसे पाहिजे असेल तर आधी मूड बघायचा. ठीक आहे. म्हणजे आणि त्यानंतर आपली डिमांड करायची. चांगल्या मूडमध्ये असेल तर लगेच ओके, नसला मूड तर डायरेक्ट. ठीक आहे. म्हणजे म्हणजे फिलिंग्स ज्या आहेत, म्हणजे बऱ्याच वेळा काय म्हणतो की फिलिंग चांगल्या असतील तर तुम्ही इथिकल वागाल, पण ज्यावेळेस तुमची फिलिंग्स म्हणजे तुमच्या भावना जर बदलल्या तर तुमच्या ॲक्शनमध्ये काय असणार आहे, फरक त्या ठिकाणी पडणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे चेंज ओरिएंटेड फिलिंग्स आहेत. इथिक्स कसं आहे, इथिक्स काय आहे, एका लाईनमध्ये लिनियर मुवमेंटमध्ये, म्हणजे त्यामध्ये कुठलाही चढ उतार नाहीये, कुठलाही भेदभाव नाहीये, तर ते कसं आहे एका सरळ रेषेमध्ये इथिक्स त्या ठिकाणी चालणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही चांगल्या मूडमध्ये, ऑफिसर काय करेल की ठीक आहे आता लोकांची सेवा करू, पण ऑफिसरला जर ताण असेल घरचा, काहीतरी भांडणं झाले असतील आणि त्याने जर तो राग लोकांवरती काढला तर ती म्हणजे फिजी फिलिंग्स काय असणार आहे, त्याच्या डिसिजन मेकिंगला अफेक्ट करणार आहेत. तुम्ही हा मूवी मला परत आठवत नाही, तो काश्मीर बद्दल एक मूवी होता बघा, तो ब्रिगेडियर होता ना, तो काय आहे तो, हा कोर्ट मार्शल वगैरे, काय नाव आहे त्याचं, तो ऍक्टर खूप चांगला आहे. म्हणजे तो ब्रिगेडियर मूवी म्हणजे खूप जुना मूवी. तर त्यांचं काय असतं की सर्टन सेक्शन ऑफ कम्युनिटी, म्हणजे बिकॉज ऑफ के मेननचा मूवी आहे, काय के मेनन. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की के मेनन एक मेजर दाखवलाय, कर्नल दाखवलाय. हा. आणि त्यांचं काय असतं की त्यांच्या घरी एक नौकर राहत असतो, तो एका सर्टन कम्युनिटीचा असतो. आणि तो नौकर काय करतो की काही कालावधीनंतर ते त्या मुलासारखे सांभाळतात, पण त्या सगळ्या घरातल्या लोकांचं काय करतो, तो मर्डर करून टाकतो. ठीक आहे. मग त्याचा काय असतो की सर्टन कम्युनिटीवरती काय असतो, राग असतो. आणि तो ज्यावेळेस काश्मीरमध्ये पोस्टिंग होतो तर त्यावेळेस काय करतो, त्याच्या तो फिलिंग्स, त्याच्यामध्ये कुठला अँगर आहे त्या कम्युनिटीबद्दल, तर ते सगळ्याच लोकांना चिडून टाकण्याचा प्रयत्न करत असतो, मारण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्यावरती कोर्ट मार्शल होतं. बरेचसे त्या गोष्टी आहेत. म्हणजे काय, फिलिंग्स कॅनॉट डिसाइड युअर ऍक्शन इज इथिकल ऑर नॉट. म्हणजे काय, फिलिंग जे आहेत ते कशा असतात, बदलू शकतात. म्हणजे आता फिलिंग्सवरती कशाचं तुमचं कंट्रोल नसतं. ठीक आहे. आता फिलिंग्स काय, एक्सपिरियन्सवरती डिपेंड असणार आहे. म्हणजे पहिलं काय तुम्हाला अनुभव कसा आला त्याच्यावरती डिपेंड असणार आहे, किंवा काळ, वेळ, स्थान जे आहे तर ते काय करतात फिलिंगवरती त्या ठिकाणी, किंवा तुमचा मूड पण कसा आहे, किंवा तुमची ऍक्शन कशा प्रकारची त्याच्यावरती पण त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे काय, फिलिंग्स आणि इथिक्स हे काय, त्याची आपल्याला तुलना करता येणार नाही, किंवा फिलिंग्स म्हणजेच फक्त इथिक्स आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. म्हणजे काय, पहिलं आपण काय बघितलं, इथिक्स इज नॉट लॉ, इथिक्स इज नॉट रिलिजन, इथिक्स इज नॉट फिलिंग्स. आता पुढचा जो काय मुद्दा आहे तो काय, हा म्हणजे इथिक्स इज नॉट कस्टम्स अँड ट्रॅडिशन. इथिक्स इज नॉट कस्टम्स अँड ट्रॅडिशन. म्हणजेच काय, प्रथा आणि परंपरा म्हणजेच इथिक्स नाहीये. आता काही जी प्रथा आणि परंपरा आहेत तुम्हाला म्हणलं की चांगले आहेत, म्हणजे काही प्रथा परंपरेमध्ये तुम्हाला हे पण म्हणलं की महिलांची पण पूजा करतात. ठीक आहे. किंवा मॅट्रिनियल सोसायटी आहे. पण प्रथा आणि परंपरा कधीपर्यंत एकत्र आहे, जोपर्यंत काय कुठला बायस नाहीये, जोपर्यंत त्याचं मोटिव्ह वेलबिंग आहे तोपर्यंतच काय असणार, ते एकत्र असणार आहे. पण बऱ्याचशा ज्या प्रथा आणि परंपरा आहेत ते काय आहेत, इथिक्सच्या रिलेटेड अपोजिट आहे डायरेक्ट. म्हणजे तुम्ही हे बघत असाल, कास्ट सिस्टीम एक प्रकारची प्रथा परंपरा आपल्याकडे होती, आहे अजून पण. ठीक आहे. पण ती इथिकल आहे का, म्हणजे तुमच्या फक्त काय आहे, तुमच्या जन्मावरून तुम्ही जर लोकांना पर्टिक्युलर तो कास्टचा आहे म्हणून त्याच्यावरती डिस्क्रिमिनेशन करत असाल तर ती काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. आणि ते इथिकली राईट त्या ठिकाणी नसणार आहे. समजते. तसंच देवदाशीची प्रथा म्हणजे काय, काही कस्टम्स आणि ट्रॅडिशन नुसार काय, म्हणजे जे मुरळी देवाला सोडले जातात, म्हणजे ती प्रथा आहे, पण ती इथिकल आहे का, तर ती इथिकल नाहीये. प्राण्यांचा बळी देणे, मुसबाला वगैरे बळी देणे, ठीक आहे, तुम्ही पण जात असाल जेवायला कधी कधी, पण ते काय इथिकल आहे का, तर ती इथिकली त्या ठिकाणी नाहीये. त्याचबरोबर ही जी प्रथा आहे, सती प्रथा जी होती बघा अगोदर, म्हणजे एकेकाळी सती प्रथा लोक पाया पडायचे, सती गेली, खूप हे झालं, पुण्य लाभलं, म्हणजे काय त्याचे जे कस्टम्स अँड ट्रॅडिशन जे आहेत तर ते काय त्या काळातले होते, ते आता आपण मान्य करतोय का, इथिकली ते आहेत का, तर इथिकली त्या नाही आहेत.
किंवा महिलांचं केस ओपन करणं. आता तुम्ही अभ्यास केलाय सगळ्या गोष्टी त्या महाराष्ट्र इतिहास, म्हणजे पती मेल्यानंतर किंवा ते गेल्यानंतर काय महिलांचं केस काढून टाकणं, त्यांना पांढरी वस्त्रच नेसण्यास भाग पाडणं, हे काय एक भाग होता, काही प्रथा आणि परंपरेचा भाग होता. पण त्या प्रथा आणि परंपरा चांगल्यात का, तर चांगल्या नाही आहेत, त्या इथिकली त्या ठिकाणी नाही आहेत. ठीक आहे. अजून काय तर इथिक्स जे आहे, इथिक्स इज नॉट इक्वल टू सेल्फ इंटरेस्ट. म्हणजेच काय तर इथिक्स म्हणजे सेल्फ इंटरेस्टला काय म्हणतो आपण, स्वतःचा हित, स्वहित. इथिक्स म्हणजेच फक्त काय नाही, हे स्वहित त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे काय तर तुम्हाला बरं वाटतंय म्हणून तुम्ही दान करताय. ठीक आहे. तुम्हाला कोणतरी सांगितलंय शनिवारी दान करा, पैसा येईल. ठीक आहे. बुधवारी बिस्किट टाक कुत्र्याला, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, पोस्ट येईल. पण आता हे काय, तुम्ही काय करताय, इथिकली ऍक्ट आहे, म्हणजे दुसऱ्याला मदत करताय, पण कशामुळे करताय, सेल्फ इंटरेस्टमुळे करताय. त्याचा हेतू काय आहे, त्यांनी बिस्किट खाल्लं तर मला काय होईल, पुण्य मिळेल, मला संपत्ती मिळेल. ह्या तुम्ही जी गोष्टी करताय ते काय चुकीचं आहे. आणि बऱ्याचशा वेळा काय असं होतं की सेल्फ इंटरेस्ट जो आहे तो स्वहितावर काय असतो, आधारित असतो. म्हणजे तो स्वतःच्याच वेलबिंग वरती, स्वतःच्याच म्हणजे जे काय पैसा संपत्ती ह्याच्यावरती आधारित असतो. पण इथिक्स काय आहे, तर इथिक्स फक्त सेल्फ इंटरेस्ट नाहीये. इथिक्स काय करणार आहे, समाजाचा विचार करणार आहे, दुसऱ्या माणसाचा विचार करणार आहे, स्वतः भुकेला राहून दुसऱ्या माणसाला मदत करणं, म्हणजेच काय असणार आहे, हॅपीनेस त्या ठिकाणी असणार आहे. त्यातून काय करणार आहे, जास्त आनंद लोकांना त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळं इथिक्स हे सुहित बरोबर त्या ठिकाणी नाहीये. क्लिअर झालं. म्हणजे आपण काल शिकलो काय इथिक्स म्हणजे काय, त्याचं तुम्हाला सगळे सांगितले मूल्य वगैरे ते. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या, म्हणजे त्याचं इसेन्स ऑफ इथिक्स म्हणजे जसं सार काय आहे, त्याची ऍक्शन बघितली. त्यानंतर इथिक्स म्हणजे काय नाही हे तुम्हाला आता कळालं असेल. ठीक आहे. ही लिहून घ्या, ह्याच्यावरती क्वेश्चन आलाय म्हणून आपण हे सगळं घेतोय. तो क्वेश्चन तुम्हाला देतो, त्याच्यावरती ब्रेन स्टॉर्मिंग करा, काय तुम्ही लिहाल, त्यानंतर तुम्हाला मॉडेल आन्सर लिहून देतो. ठीक आहे. लिहा.